कांद्यावरील 20% निर्यात शुल्क केंद्र सरकारने हटवलंय। 1 एप्रिलपासून निर्यात शुल्क 0% होणार आहे। या निर्णयामुळे कांदा निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे। गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव सातत्याने घसरत आहेत। शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे नाराजी व्यक्त होत होती। मात्र आता केंद्राच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासाच मिळणार आहे। केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात कर संपूर्णतः मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। या संदर्भातली एक पोस्ट मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेली आहे। 1 एप्रिल 2025 पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। तर लासलगाव पिंपळगाव इथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे असं म्हणतात मुख्यमंत्री। अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा यांचा अत्यंत आभारी आहे अशी एक पोस्ट केली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी। आणि या निर्णयानंतर खासदार भास्कर बगरे नेमकं काय म्हणतात ते बघूया। आज केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क 20% होतं ते 0% केलं, ही बातमी कळाली। त्याबद्दल केंद्र सरकारचे आभारही मानतो। शेतकऱ्यांवरती निर्यात बंदी असेल किंवा निर्यात शुल्क आकारून आजपर्यंत शेतकऱ्यांना सातत्याने त्रास देण्याचं काम या सरकारने केलं आणि त्याच्या विरुद्ध अनेक शेतकरी बांधवांनी असेल, शेतकरी संघटना असतील किंवा आम्ही सगळे खासदार त्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजू संसदेमध्ये मांडण्याचं काम केलं आणि शेवटी आज सरकारने 20% कांदा शुल्क निर्यात जे होतं ते रद्द केलं। त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। सरकारला या निमित्ताने विनंती की यापुढे सुद्धा कुठल्याही प्रकारचे निर्यात शुल्क आकारू नये, निर्यात बंदी लागू करू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।